संपूर्ण ज्ञान किंवा ज्ञानसागर आणि त्यातील ज्ञानखंड वेगवेगळे तुम्ही आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक असे आपण या संज्ञा ऐकलेल्याच असतील, वाचलेल्या असतील. या बाबतीत अनेकांनी त्याचे वेगवेगळे अर्थही लावलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ते मांडलेले आहेत. पण इतर गोष्टी वाचत असताना, माझ्या संदर्भ वाचन करत असताना, पॅरलल त्याचा काही विचार जात असताना, ते मांडत असताना काही वेगळे विचार मनात आले, वेगळे लेख वाचताना विचार मनात आले आणि असं वाटलं की हे ज्ञान, हे संपूर्ण ज्ञान म्हणा किंवा ज्ञानसागर आहे. आणि हा मोठा ज्ञानसागरापैकी आपण फक्त त्याचे खंड केलेले आहेत. काही आधिभौतिक, काहीला आधिदैविक आणि तिसरा म्हणजे आध्यात्मिक असे त्याचे खंड केलेले आहेत. पण जसं सागर हा पृथ्वी तलावरचा एकच असतो किंवा समुद्राचं पाणी सगळ्या ठिकाणी असतं, पण वेगळ्या प्रदेशानुसार आपण त्याला वेगळी नावं देतो. अटलांटिक, पॅसिफिक, हिंद महासागर वगैरे. पण तो असतो सलग. तसाच हे संपूर्ण ज्ञान किंवा ज्ञानसागर आहे आणि त्यातला काही ज्ञान आपल्याला त्यातले जाण होते. जसजशी वाढत जाते तसं त्या खंडाचा, त्या एका खंडाचा विस्तार वाढत जातो किंवा एखाद्याचा कमी होत जातो. आणि जसजशी माहिती जास्ती होईल, जसं विज्ञान वाढत जाईल, तसतसं याचं आकुंचन प्रसरण या खंडांचं होत राहील. खंड बदलत राहतील. मित्रहो, मानव जसा विचाराने प्रगत होऊ लागला, मनातील तर्क हे तंत्र विकसित झाले, निसर्गातील घडामोडी, इतर प्राणी वनस्पती यांचे व्यवहार, मानवातील एकमेकांचे व्यवहार, क्रिया आणि कर्म, जन्म ते मृत्यूपर्यंत शरीर व मनाचे विविध आविष्कार, या सर्वांचे निरीक्षण, संकलन आणि विश्लेषण मानव करू लागला. प्रत्येक घटनामधील कार्यकारणभाव मूलभूत घटक म्हणून मानवास ज्ञात झाला. याच सूत्राचा आधार घेऊन मृत्यू म्हणजे काय, मृत्यूनंतर काय, जन्म म्हणजे तरी काय, जिवंतपणा म्हणजे काय, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात फेर धरू लागले. ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणजे निरीक्षण, तर्क, पूर्वसुरींची अनुमाने आणि वगैरे वगैरे. या प्रकारे मिळवलेल्या विविध ज्ञानाची सांगड परत तर्काने घातली जाते. त्याची मांडणी विषयानुसार व सूत्रबद्ध करता येते. अर्थात ज्ञान हे सापेक्ष आहे. कसं तर जे मला ज्ञात आहे ते माझे ज्ञान. आता ह्यावरती त्याचे, ह्या अशा संपूर्ण ज्ञानाचे किंवा ज्ञानसागराचे अशा प्रकारे भाग पाडता येतील की एक, मला ज्ञात असलेले म्हणजे अनुभवसिद्ध किंवा कार्यकारणभाव समजलेले. दुसरा, मला ज्ञात करून दिलेले, माझे अनुभव नव्हे पण इतरांना अनुभवसिद्ध झालेले. तिसरा, मला अज्ञात असलेले पण कार्यकारणभाव समजू न शकलेले. कदाचित इतरांना, काही जणांना ते ज्ञात असतीलही पण ते मला कार्यकारणभाव समजू शकलेले नाही. आणि चौथं, इतरांनाही अज्ञात असलेले आणि त्यांनाही कार्यकारणभाव समजू न शकलेले, त्यांनाही समजलेलं नाही की याचं कार्यकारणभाव काय आहे. अशा ज्ञानाचं वर्गीकरण अशा प्रकारेही करता येईल. आणि जे मुळात केलं गेलं असावं ते असं, आणि विविध अंगाने त्याचा विस्तार किंवा संकोच. आधिभौतिक ज्ञान, भू म्हणजे पृथ्वी किंवा मृत्यूलोक किंवा व्यवहार. तर व्यवहारात लागणारी कौशल्ये हस्तगत करण्यासाठी जी तंत्र, निसर्गातील परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी लागणारी तंत्र, निरीक्षणांनी निसर्ग नियम समजावून घेऊन त्याचा कौशल्याने केलेला उपयोग, क्रिया
आणि त्याचा होणारा अपेक्षित परिणाम ह्याचं ज्ञान म्हणजे अधिभौतिक ज्ञान. उदाहरणार्थ शेती, शिकार, उपकरणं, आयुध यांचं उत्पादन, जमिनीवरील स्रोतांचा उपयोग, भूमिती, गणित, व्यवहार, नीती, संघर्ष वगैरे वगैरे. आता दुसरा भाग म्हणजे अधिदैविक ज्ञान. निसर्ग व परिस्थितीतील घटनांचं विश्लेषण करता न आल्यामुळे, कार्यकारण भावाची सांगड ज्ञात नियम आणि सूत्रात न बसवता आल्यामुळे, ज्ञानेंद्रियांना न समजल्यामुळे अशा घटनांचं कारण काही अज्ञात शक्ती समजून अशा शक्तींना दैवी संबोधलं गेलं. म्हणजे समजलंच नाही तर त्याला काय म्हणायचं, त्याचं कारण भाव तर समजत नाही आहे किंवा मला ते लावता आला नाही आहे म्हणून त्याच्या पलीकडे असलेलं, म्हणून त्याला दैवी, अधिदैविक. आता जसं गणितात दोन गोष्टींचा संबंध जोडताना, समीकरण मांडताना आपण बघतो की अज्ञात गुणक असतो, धरला जातो, हे काय माहिती नाही बुवा, तर के फॅक्टर, के इंटू अमुक काहीतरी असा त्याला लावून टाकतो. तो गुणाकार असेल किंवा बेरीज असेल की जे ती डावीकडची आणि उजवीकडची बाजू समतोल होण्यासाठी तो धरला जातो. हाच घटक दैवी. आता यापैकी काही गोष्टींचे माहिती न कळल्यामुळे किंवा कार्यकारण भाव न समजल्यामुळे त्यावेळची अशी उदाहरणं म्हणजे उष्ण पाण्याचे झरे, ज्वालामुखी का होतो, जमिनीतून बुडबुडे, ज्योत कशी काय येते बुवा, तर काही तारा निखळतो, वीज चमकते, कडाडते, भूकंप का होतो, दुष्काळ का पडतो, पूर कसा येतो, अचानक कसा होतो, देवीसारखे किंवा आता करोनासारखे साथीचे रोग काय येतात, याचं काय कारण असावं, याची कारणशक्ती काय आहे, हे समजत नसल्यामुळे अजूनही काही गोष्टी व घटनांचे प्रत्यक्ष ज्ञान ज्ञानेंद्रियाला पण होत नाही, तर अप्रत्यक्षपणे त्या शक्तीचा, कारणाचा परिणाम स्वरूप ज्ञानेंद्रियांना काही उपकरणांची मदत घेऊन मात्र कळू शकतो. जसं आपल्याला आता नवीन नवीन गोष्टी विज्ञानातून कळू शकतात आणि मग त्याचा संदर्भ लागू शकतो. उदाहरणार्थ वीज. आता वीज कशी बनते, ती म्हणजे काय, किंवा चुंबकीय शक्ती म्हणजे काय, आकर्षण, गुरुत्वाकर्षण का असतं, दोन गोष्टींमधलं आकर्षण कशा प्रकारे असतं, परमाणूची रचना कशी असते, हे आता ज्ञात झालं आहे विज्ञानाने किंवा जसजसं वाढत गेलं. पण जेव्हा ते माहिती नव्हतं तेव्हा ते दैवीच समजलं जात होतं. तर म्हणून त्याला अधिदैविक ज्ञान. आणि आध्यात्मिक ज्ञान तिसरं. आता जिवंत मानवी शरीर कार्यरत असतं, हालचाल करीत असतं. मृत्यूच्या वेळेला मात्र तेच शरीर सर्व प्रकारची कार्य करणं बंद करतं, हालचाल बंद होते. आतली हालचाल, श्वास, हृदयाची धडधड वगैरे बंद होऊन जाते, शरीर थंड पडतं. अशा अवस्थेत शरीर तेच आहे पण काहीतरी उणे आहे, काय गेलं. अशा प्रकारे आत्तापर्यंत शरीर सतत चालत राहण्यासाठी जे कारण आहे तो काहीतरी एक विशिष्ट घटक असावा ही कल्पना. म्हणजे आता जे उणे आहे पण ते जे अगोदर आधी होते किंवा अधिक होतं ते आता नाही. क्लिष्ट वाटतंय ना. पण अशाच याला म्हणजे शरीर तेच आहे, सगळ्या गोष्टी त्याच आहेत, पण आता त्याच्यामध्ये काहीतरी नाही म्हणून तो मृत्यू पावला. मग ते काय गेलं, अशा घटकाला आपण चैतन्य किंवा आत्मा संबोधू लागलो. अशीच अवस्था केवळ मानवाचीच नाही तर प्रत्येक दृश्य प्राणीमात्राची आहे. पण त्याच्यातही तसंच दिसतं की आता शरीर आहे, नंतर शरीर आहे पण हालचाल नाही आहे, ती गेली आहे, ते काहीतरी गेलं आहे त्या प्रत्येक प्राणीमात्रातली. त्या अर्थी जसं मानवी शरीरात तसंच इतर प्राण्यांमध्ये सुद्धा हाच घटक
निश्चितच असावा की जो चैतन्य किंवा आत्मा तो वास करत असावा की जो मृत्यूसमयी शरीरातून बाहेर येतो किंवा बाहेर जातो, आणि जेव्हा तो बाहेर जातो तेव्हा तो प्राणी मृत्यू पावतो. जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा प्राणी जन्म पावतो. प्रत्येकाचा आत्मा सारखा असेल काय? बाहेरच्या जगात असे अनेक आत्मा असतील की अनेक आत्मे मिळून किंवा आत्मा मिळून एक समुदाय किंवा सागरासारखा आपण जो म्हणतो परमात्मा किंवा परमात्मा असेल? अनेक शंका, अनेक प्रमेय मांडली जातात. या आत्म्याचा, त्याच्या आगमन निर्गमनाचा शोध घेण्याचा, त्याला जाणून घेण्याचा, त्याचा अनुभव घेण्याची पद्धत शोधण्याचा प्रयास म्हणजे अध्यात्म. अशा अभ्यास पद्धतीला, त्याबाबतच्या ज्ञान, तर्क या अंगाला आध्यात्मिक या सदरात टाकता येईल, नाही का? शरीर व आत्मा यांचा संबंध, शरीरातील अवयव कसे चालतात, हालतात इत्यादी माहिती करून घेणे म्हणजे हे आध्यात्मिक ज्ञान. मग काय फरक पडतो यामध्ये? आकुंचन प्रसरण कसं काय होतं यांचं? तर आता विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान हे कामाला येतं आणि त्यामुळेच हा फरक पडतो. आता हे ज्ञान करून घेण्यासाठी परत काय? पूर्वसुरींपासून निरीक्षण, अनुभव, तर्क, प्रयोग, प्रचिती, सिद्धांत, परत प्रयोग, परत प्रचिती, त्यात काही बदल असेल तर सिद्धांत, बदल आणि परत निरीक्षण, असा अखंड प्रवास चालू असतो. हे विज्ञानाचं वैशिष्ट्य. आणि त्याप्रमाणे बदल घडत जातो आणि मग ती प्रमेय बदलत जातात किंवा नवीन प्रमेय बनतात. या प्रवासात अगोदर असलेल्या अज्ञात गोष्टीचा कार्यकारण भाव समजला, उलगडला, तर त्या अज्ञात किंवा दैवी राहत नाहीत. उलट ज्ञान, अधिभौतिकचं ज्ञान विस्तारत जातं, तर्कानं जाणता येतं. त्या अतिंद्रिय शक्तींचा प्रभाव, त्यातील बदल इंद्रियांना समजू शकतील, अशा वेगळ्या स्वरूपात परिणाम स्वरूप करू शकतील अशी उपकरणं बनवली गेली आणि त्यातून अप्रत्यक्षरित्या का होईना पण त्यातले परिणाम किंवा कार्यकारण भाव समजू शकले. आणि हे विज्ञानानेच साध्य होत आलेलं आहे. आणि त्यामुळे झालं काय की ह्या कक्षा, ज्ञानाची कक्षा ही त्या विस्तारामध्ये अधिभौतिकची कक्षा विस्तारत जाते आणि ते विस्तारत ती अधिदैविक आणि काही प्रमाणात नंतर कदाचित आध्यात्मिक क्षेत्रातही प्रसारित होतील. आणि या सीमारेषा धुसर होत आहेत हे असं मानता येईल. कारण काय की हा ज्ञानखंड किंवा ज्ञानसागर जो अधिभौतिकचा आहे तो वाढत जातो, अधिदैविकचा जो भाग आहे तो कमी होत जातो, कारण कार्यकारण भाव समजत जातो. आणि अजून बऱ्याच प्रमाणात कठीण असलेला किंवा न उलगडलेला आध्यात्मिक भागात सुद्धा काही प्रयोग झाले, काही निरीक्षणं झाली, तर तोही कदाचित आध्यात्मिक भाग हा आकुंचन होत जाईल किंवा त्या भागातलंही कार्यकारण भाव समजू शकेल, गैरसमज दूर होतील, नवीन प्रमेय मांडता येतील, असं म्हणता येईल का? आता शास्त्रज्ञ किंवा ऋषी म्हणा, पूर्वीचे आणि आताचे शास्त्रज्ञ, त्या अधिकाधिक निरीक्षणे, प्रयोग आणि तर्क, सिद्धांत वापरून आणि आता नवीन उपकरणं तयार करून हे अधिदैविक ज्ञान जास्तीत जास्त हस्तगत करून त्यातील रहस्याची उकल चालूच आहे. आणि म्हणून त्याला त्या दैविक हे ज्ञान आता तेवढं न राहता ते आता अधिभौतिक ह्या खंडामध्ये विलीन होत आहे असं म्हटलं तर ते जास्ती खरं ठरेल. शरीरातील विविध संरचना, मनोव्यापारांची माहिती ती पण घेऊन अनेक प्रयोग करत अधिकाधिक आध्यात्मिक ज्ञानाकडे
चैतन्य आत्मा म्हणजे काय ते समजून घेण्याकडे आपला प्रवास चालूच आहे. अर्थात अंतिम सत्य कितीतरी दूर असेल तरी गुगलने केलेल्या प्रयोग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अल्गोरिदम्स, रोबो यामार्फत आपल्याला हळूहळू ह्या आध्यात्मिक बाजूचा सुद्धा थोडासा उलगडा होत चाललेला आहे. तरी अजून पुष्कळ मजल मारायची आहे. म्हणून म्हणता येईल की हा ज्ञानसागर आणि त्यातले हे ज्ञानखंड, पण ते निश्चितच आधिभौतिकचा विस्तार होतोय, आधिदैविक कमी कमी होतंय. एखाद वेळेला कधीतरी कळेल की आध्यात्मिक म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय, कोण जाणा कधी कळेल ते. अर्थात अंतिम सत्य हे दूरच आहे. तुमचा काय विचार आहे? तुम्हाला काय वाटतं यावर?